जशा जशा उन्हाळा वाढतोय तसं तसं अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या जी आहे ती जाणवू लागलेली आहे. मी आता भोर तालुक्यातील हुंबे वस्ती या गावात आलेलो आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून हे गावकरी जे आहेत ते पाणी टंचाईला सामोरं जात आहेत. तब्बल 2 किलोमीटरची पायपीट करून त्यांना हे पाणी जे आहे ते खाली डोंगरावरची चढ उतार करत गावामध्ये आणावं लागतंय. आपल्यासोबत काही गावातले नागरिक आहेत, आपण त्यांना नक्की परिस्थिती काय आहे ते विचारणार आहोत. काय नक्की गावातली परिस्थिती, काय कसं तुम्हाला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं? गावातली परिस्थिती अशी आहे की 2 किलोमीटर जायला लागते, 2 किलोमीटर यायला लागते. जवळपास वयाचे 60 वर्षे ते 65 वर्षाचे माणसं पाणी आणतात. आम्हाला हे जे दुर्गण असल्यामुळं आम्हाला नोकरी धंद्याला जायला लागतं बाहेर. आणि 2 किलोमीटर आम्हाला टँकर ग्रस्त गाव आहे आमचं. बरं बरं. तरुण पिढी सगळी गावातली तरुण पिढी सगळी बाहेर आहे. बरं. तिथून हे म्हातारी बितारी राहतात माणसं, त्यांना खालून 2 किलोमीटर पाण्यावरती आणायला लागते. बरोबर. ते जलजीवन योजनेचं काहीतरी अपूर्ण काम आहे, त्यासाठी हा तुम्हाला त्रास सहन करायला लागते. काय नक्की ते जलजीवनचं काम? आता 3 वर्ष झाली योजना सुरू झाली, त्याचं अजून काहीच झालं नाही. आणि कमीत कमी 1,20,00,000 काहीतरी इन्कम आहे ती. म्हणताना आमची म्हातारी माणसं त्या गावालाच असते, आम्ही पोटा पाण्याकरता कुठेतरी शहरावर गेलं पाहिजे. इथं काय इन्कम कसली आहे का? नाही. त्यामुळे आम्ही आपलं कुठेतरी भाजी मार्केटला डंपरवारी काहीतरी करून आपला पैसा पाण्याच्या करता जातो. त्यावर हे आमची म्हातारी सगळी इथं असतात आणि ती कमीत कमी 2 किलोमीटर खाली जाणं. पहिल्या मागची पडतात ती आता अजून चालू आहे. कोणी किती लोक आले तर नुसते आपले बघून जातात आणि बघून ते परत काय फिरत नाहीत. कुठले असला तरी पाणीवाला साहेब आला तरी येऊन जातं, पण ते बघत नाही इकडे जाण्याचं. त्याच्याकरता आम्ही सांगतो की आमचं लई हालत चाललेली आहे आणि सरकारने कळकळीने सांगावं. कळकळीने विनंती करतो सरकारला की आमच्यासाठी पाणी कुठेतरी लवकर चालू करा. आता कमीत कमी 15 दिवस झालं आम्ही पाणी वाहतोय. त्याच्याकरता काहीतरी आमचं मार्गदर्शन किंवा आम्हाला करावं आणि आम्ही ह्याच्यातून आम्हाला मुक्त करावं अशी कळकळीची विनंती आहे, असं आम्ही सांगतो. बाबा, गावातली सगळी तरुण पिढी बाहेर आहे, तुम्हाला डोक्यावर हांडा घेऊन खालून पाणी आणायला लागतंय. काय त्रास सहन करावा लागतो? आम्हाला असा सण करावा लागतोय की आज 70 ते 80 वर्षाची माणसाची उंमर आहे. माझी आता 78 वर्षाची आहे. तरी पण बाहेरून लोक, तरुण पिढी बाहेर, आम्ही गावी असतो. गावी असल्यामुळं आणि हे 200 वर्ष 2 किलोमीटर पाण्यावर खालून जाऊन येतो. आणि ही जी जेवण किम आहे ती 1,09,00,000 रुपयाची किम आहे. तर सरकार ह्याच्यावर अजिबात लक्ष टाकत नाही आणि ह्याच्यापासून लोकांच्या किती परिस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये ही चारी खणली होती, 1 वर्ष चारी खणून राहिली, 2 गाया पडून मोडून गेल्या. तरी त्याच्यापासून सरकारने ह्याच्यावर काहीतरी निरंतर करावी असं माझी सांगण्याची एक विनंती आहे. लवकरात लवकर पाण्याची सोय व्हावी अशी खरं तर ग्रामस्थांची मागणी आहे. ताई, तुम्ही मावशी काय सांगताल की कसा त्रास होते तुम्हाला पाणी आणताना खाली? आजी, तुम्ही सांगा, किती वर्षाचं आहे तुमचं वय? डोक्यावर हांडा घेऊन तुम्ही खालून येता? बाळा, मला डोक्यावर हांडा घेऊन चढायला येत नाही. माझं मी जीव जातोय काठी घेऊन चढायचंय माझा. बसत 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 हांडा घेऊन उतारते मी, चालते. आणि मला कोण पाणी द्यायचं? कोण आहे? माझा एक मुलगा आहे, ती देश सेवा कुठे? आम्हाला कोण पाणी द्यायचं? आणि माझं वय आहे बाबा 50, आपलं 60 ते 65 वय झालं माझं. आणि कसे चढणार मी हांडा घेऊन? एवढं चढायला गावत नाही, काठीवर चढायचंय नुसतं. आपण पाहतोय वृद्ध महिलांच्या वेदना कशा आहेत प्राण्याप्रती. मावशी, तुम्ही दमला आहात, खाली बसलेला आहात, काय तुम्ही कसं पाणी आणायला? नाही, मला चालवतच नाही बाबा. पाय दुखत्यात, त्या करुण्यामुळं पाय इंजेक्शन दिल्यात. पाण्याचा हांडा आहे ना म्हणला. आता गावावनी पाणी घेऊन आलोय तर दम टाकलाय, बसलोय. आता काय करू? ताण लागली, पाणी नाही घरात, काय करायचं? मावशी, तुम्ही काय मागणी करताल? तुम्हाला खालून पाणी आणावं लागतंय, शासनाने टँकर पुरवठा करावा लवकरात लवकर. काय मागणी तुमची? आम्हाला लवकर टँकर परत करावा. आमची लय परिस्थिती आहे. माझं 75 वय आहे. मला काय पाणी येत नाही का काय होत नाही. आपलं येऊन इथं उतरलंय, दम टाकलाय आणि मला पाणी, पोरं आहे ती आपली, ती पोटवर आहे, ती जागोजाग गेलेली आहेत आणि आम्हाला काय पाणी येत नाही खालनावर. बरं का? आपण पाहतोय की आजोबा सुद्धा हे आता डोक्यावर हांडा घेऊन खालून पाणी घेऊन आलेले आहेत. काय तुमची समस्या? 250 वर्षाची वस्ती इथं आहे. आता माग त्रास पाण्याचा होता, तो पण अजून हटलेला नाही. अजून पाणी त्रास आहे. आमची 10-5 जनावर आहेत, आम्ही माणसं. पाणी प्यायचं कसं आणि आणायचं? गुराला किती पाहिजे आणि माणसाला किती पाहिजे? 2 किलोमीटरवरनं पाणी. आता म्हातारा माझं 85 वर्षाचं वय माझं, धनगर. आणि इथं आज
10-12 गुरं येतं त्यांना किती पाजायचं आम्ही किती प्यायचं. आता हांडा बघून म्हाताऱ्या माणसाला चढावतं का हांडा घेऊन 2 किलोमीटरवर रोजचे रोज खेपा घालायची किती आणि मग आपल्याला चालवत बी नाही आता. पाणी टंचाईमुळे या गावातील वृद्ध लोकांना सुद्धा अशा प्रकारे वेदना ज्या आहेत त्या सहन करावं लागतं. त्यामुळे सगळ्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी शासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा आणि लवकरात लवकर या गावाला पाणी द्यावं, अशीच मागणी जी आहे त्या ग्रामस्थांची असलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे.